आज आहे ना तुरीचं वरण बनवायचं आहे, पण ते पण आहे ना डायरेक्ट कुकरमध्ये मी फोडणी घालणार आहे. म्हणजे नेहमी काय करतो आपण आहे ना डाळ शिजायला घालतो, पण आज तसं नाही करणार मी. कधीतरी असं पण करत असते. आता चला कुकर ठेवलेला आहे गरम व्हायला आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते. इतकंच तेल घातलेलं आहे, जास्त पण तेल नाही घालत मी. तेल पण गरम झालेलं आहे छान असं. त्याच्यानंतर आपल्याला सर्वात पहिले मोहरी घालायची. मोहरी बघा छान फुलू द्यायची, तेव्हाच आपल्याला जिरं घालायचं. मोहरी अशी फुटली पाहिजे. आता इथे ना तेलाचा आहे ना धूर झालेला आहे, कारण का हे आहे ना माझं शेंगदाण्याचं तेल आहे, त्याच्यामुळे प्युअर शेंगदाण्याचं तेल आहे. हे तेल आहे ना मी माझे घरचे शेंगदाणे होते ना, तर मी बाहेरून आहे ना चक्कीमधून आहे ना हे शेंगदाण्याचं तेल काढून आणलेले आहे. बघा पूर्ण मोहरी फुटू द्यायची, नंतरच आपल्याला जिरं घालायचं आहे. आता लसूण घालते थोडासा. लसूण आहे ना थोडासा आहे ना लाल होऊ देऊ आपण, म्हणजे कच्चेपणा आहे ना दूर होऊन जाईल त्याचं. अगदी थोडं तेल घातलेलं आहे, कारण का नंतर वरून आहे ना मी तूप घालणार आहे खायच्या वेळेस, म्हणून मी तेल थोडंसंच घातलं फोडणीपुरता. आता याच्यात मी घालणार आहे खोबऱ्याचे काप. आता मला आवडतात म्हणून मी घालते, नेहमी नाही घालत, पण आज घालते. थोडेसे ना ते छान लागतात असे दाताखाली आल्यानंतर. थोडेसे ते पण आपण आहे ना फ्राय करून घेऊ. कढीपत्ता घालून घेते लगेच. दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दोन लाल झालेल्या होत्या त्या मिरच्या घेतलेल्या आहे. म्हटलं ते उगाच वाया जायच्या, तर छान पण दिसेल आणि म्हटलं चला आता टाकून घेते याच्यामध्ये. थोडंसं आहे ना फ्रेश असा वाटाणा होता, आता ते पण थोडेसे टाकून घेते. छान लागतं वरणामध्ये, आवडतं मला म्हणून मी टाकलेलं आहे. आता टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो पण आहे ना फ्राय करू थोडासा. हळद घालून घेते आता. लगेच मीठ पण घालून घेते आणि कोथिंबीर घालून घेते फोडणीमध्ये. तुरीची डाळ आहे ना ही बघा स्वच्छ धुवून घेतली आहे 2-3 पाण्याने. आता ती पण घालून घेऊ आपण. करून बघा तुम्ही या पद्धतीने, अशी डाळ आहे ना छान लागते. आता आपण मिक्स करून घेऊ. थोडंसं तेलावर छान अशी फ्राय करून घ्यायची 1-2 मिनिटं, म्हणजे चव पण छान लागते. गॅस कमीच ठेवायचा, मोठा नाही ठेवायचा. तुम्ही हिंगही घालू शकता, पण मी हिंग काही घातला नाही. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. पाणी मी पहिलेच गरम करून घेतलेलं आहे. दोन ग्लास पाणी घातलेलं आहे मी. मिक्स करून घ्यायचं आहे आता. आता तुम्हाला जास्त डाळ घट्ट पाहिजे असेल तर थोडं कमी पाणी घालायचं. आता तुम्हाला नंतर झाल्यानंतर दाखवते कशी होते त्याची, म्हणजे घट्टसरपणा किंवा किती पातळ होते दाखवते मी तुम्हाला. हे बघा. चला आता आपण आहे ना कुकरचं झाकण लावून घेऊ. मी ना पुढे तुम्हाला सांगणार आहे किती शिट्ट्या केल्या आणि किती वेळामध्ये बंद करायचा गॅस. आता इथे ना कुकरचं झाकण लावून घेते. चला आता आपण शिट्ट्या करून घेऊ. कुकरच्या ना 3 शिट्ट्या केल्या आहे मी आणि त्याच्यानंतर 5 मिनिटासाठी ना गॅस एकदम कमी करून ठेवला होता. आता मी तुम्हाला दाखवते डाळ कशी झालेली आहे. आता इथे ना थोडंफार उतू जातच हे बघा असं डाळीचं, कारण का कुकर छोटा आहे त्याच्यामुळे. आता डाळ बघू आपण कशी शिजलेली आहे, ते कसं वरण झालंय आपलं. पहिले ना हवा असेल तर काढून घ्यायची, हवा नाही राहिलेली अजिबात. आता कुकर मी उघडून घेते. हे बघा
डाळ पण छान शिजलेली आणि मी 2च ग्लास पाणी टाकलं तर आता एवढी डाळ आहे ना 3 माणसांसाठी आहे. आणि बघू शकता तुम्ही डाळीला खूप छान घट्टसरपणा पण आलेला आहे आणि डाळ पण छान अशी शिजलेली आहे. हे बघा, तिला अजिबात आपल्याला आहे ना अशी स्मॅश करायची गरज नाही. खूप छान अशी डाळ होते. नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण आवडेल आणि गरम गरम भातावर खायची. हे बघा, सुंदर डाळ आपली झालेली आहे. आणि आता आहे ना खायच्या वेळेस आहे ना वरून आहे ना छान असं गावरान तूप टाकून खायचं, म्हणजे छान लागते. चला, या पद्धतीने करून बघा तुम्ही पण. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.